दादा तुम्ही दादा तुम्ही इथे हो आम्ही अचानक इकडे काम करणारी माणसं आम्हाला फार आवडतात, विशेषतः वर्किंग वुमन. आमच्या वुडबी मिसेसनी सांगितलेलं काम पूर्ण झालंय, चालू आहे, संपलंय. सध्याचं स्टेटस काय आहे? हो चालू आहे पण थोडा पैशांचा मिळणार, पैसे मिळणार. सोनेरी केसांच्या देखण्यातही पैशाच्या मोहात पडू नका. पैसे वेळोवेळी पोहोचतील तुम्हाला. आशिष कुठे आहेत? सूरवीर सूरवीर नाही येते. आम्ही त्यांना म्हणतो, त्यांना प्रोत्साहन मिळतं त्याच्यामुळे. बोलवा त्यांना ऍज फास्ट ऍज यू कॅन. ओरिजिनल है स्टिक, ओरिजिनल है. काय ही अवस्था तुमची? काय ही अवस्था तुमची केली त्या मंजिरी वहिनी? काय ही अवस्था मंजिरी वहिनीने केली तुमची? मंजिरी वहिनी काय होतं? मंजिरी मंजिरी काय अवस्था? मंजिरी काय अवस्था केली तुमची? हो ट्रीटमेंट 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 ट्रीटमेंट. तुमची ट्रीटमेंट होणार. एव्हरी पेशंट नीड्स ट्रीटमेंट. गव्हर्नमेंट पॉलिसी. आरोग्य सेवा मिळणार तुम्हाला. माणसं आमच्याकडे तशी. आमचे स्वीय सहाय्यक संख्ये आणि खास मनोरंजनासाठी पोपट जरा या व्यासपीठावर. ट्रीटमेंट पॉलिसी बिगिन्स. मायबाप धनी, आपला डान्स की ओरिजिनल डान्स? जसा पेशंट तसा डान्स. आपण आजारी आहोत का? नाही. हे आजारी पेशंट. जसा रोग तसा डान्स. रेडी? ट्रीटमेंट टाइम बिगिन्स. मारू नको. मंजिरी वहिनीने काय त्रास दिला तुम्हाला? दूरवीर मंजिरी 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 मारू नको. मंजिरी मंजिरी काय त्रास दिला तुम्हाला मंजिरी वहिनीने? शूरवीराची. हा वाजवा वाजवा. मंजिरी मारू नको. मंजिरी 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 मंजिरी. अति ट्रीटमेंट नको. ट्रीटमेंट अति नको. Let me have a closer look to the patient. Personal attention. Without patient. Urmirashi will tell you a story. Story. Story in Marathi. एक होता राजा, एक होती राणी. सुरू झाली दादा होळकरची कहाणी. राजा होता मुधोळकर.
मंजिरी होती राणी. राजा होता मुधोळकर, मंजिरी होती राणी. इकडे आहे राणी. विलनची एंट्री. विलन म्हणजे आम्ही नाही, मी तांबडे बाबाचे भक्त, स्वच्छ माणूस. विलन म्हणजे तुम्ही, आशिष शिर्के. विलन राजा, राजा विलन, विलन राजा, राजा विलन, राणी विलन, राजा, राजा विलन, विलन राजा, राणी विलन. मंजिरीकडून झाली चुकामू. सगळं मॅनेज करता करता मंजिरी आली. त्यात राणी, राणी अडकली गोत्यात. आणि दादा होळकरचा खेळ आला रंगात. खेळायचं सूरवीर, मनापासून खेळ खेळायचा. भेट घडवा, त्वरित भेट घडवा. शूरवीर आशिष हे शूरवीर आशिषच वाटले पाहिजेत याची काळजी घ्या. खेळा. आजची रात्र फक्त तू आणि मी. बाबांची आठवण येते ना माझ्या सोनूला. पण बाबा तर कामावर गेलेत. असे रोज रोज काम सोडून थोडं छान आलेत बाबा पालाला भेटायला. पण घाबरायचं नाही, मी आहे ना तुझ्या सोबत. पण आता मला एक गोष्ट कळली आहे मंजिरी, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. मंजिरी, आपण आपल्या या येणाऱ्या बाळाबरोबर आपल्याही आयुष्याची सुरुवात पुन्हा नव्यानं करूया. मी तुला एक गोष्ट प्रॉमिस करतो, इथून पुढे आपल्या आयुष्यात प्रेमाची कमी कधीही पडणार नाही. खरं सांगू का बाळा, आज आईलाच बाबांची खूप आठवण येते. खोटं बोलताय तुम्ही मला भेटायला नाही आलात ना, तुम्ही या बाळाला भेटायला आलात. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. झोपली असेल आता मंजिरी. बघा, तांबडे बाबांच्या चेहऱ्यावर काय बघा. तांबडे बाबांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह आहे. त्यांना आम्हाला विचारायचं की दादा होळकर तुम्ही एवढे आनंदी का तुम्ही एवढे आनंदी, त्यांना आम्हाला विचारायचं आहे. त्या आशिषला छळण्यात मजा आली ना साहेब. काय किती चिंतन कमी पडतं तुमचं. चला, मी तर 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल असताना तुम्ही काहीही शिकत नाही आमच्याकडनं. काहीच अक्कल नाही तुम्हाला. दुसऱ्याच्या दुःखावर असं असतात का, आता फटकन व्यक्त होतात का? नाही. सगळं पावत्या घड्यावर पाणी. त्या कामाला लागा. बोला ना साहेब, काय काम करू ते. सोनेरी केसांची देखणी ताई, तिच्यावर लक्ष ठेवा. साहेब, त्या त्यांचं काम नीट करतायत. करतायत ना, अतिशय नीट काम करतायत. कसं आहे सांग की जगात 2 प्रकारचे कामगार असतात. एक अजिबात अक्कल नसतील, जसे माझ्यासारखे. करेक्ट. आणि अति अक्कल असतील. तेव्हा या ज्या सोनेरी केसांच्या देखण्यात आहेत ना, ह्या दुसऱ्या प्रकारातल्या आहेत, जास्त अक्कल असलेल्या. तेव्हा त्यांच्या जास्त अकलीचा आपला प्रोजेक्टवर परिणाम होता कामा नये. प्रोजेक्ट सुरळीत पार पडला पाहिजे, म्हणून तुम्ही जातीनं त्यांच्यावर लक्ष ठेवा.
वन मोर थिंग, आजची पूर्ण रात्र आम्ही आमच्या मिसेस सोबत घालवणार आहोत. तेव्हा एकांत हवा. तेव्हा आमचे येणारे ईमेल्स, मेल्स, MMS बंद ठेवायची. तुम्ही यायचे. आम्हाला एकांत हवा. आणि आत्ताच्या आत्ता एक काम करा, तुम्ही गाडी करा आणि ताबडतोब निघून जा. Mrs. I'm coming. आजी या ना. थांब. अरे बाप, इथं बी नाही. काय काय बघताय तुम्ही आजी? ओके. इथं असं आरतीच्या इकडं नाही. इथं नक्की असणार बघ. आरतीच्या इथं बी कुठं दिसत नाही ग. काय 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 शोधताय काय तुम्ही आजी? हा हा, खुर्चीच्या माग असणार नक्की. इथं बी कुठं दिसत नाही. पलंगा खाली गेला असणार. आजी आजी मला सांगा ना, तुम्ही काय कळना झालंय मला. अहो काय करताय काय तुम्ही? खाली उतरा आधी. थांब 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 थांब, वर कुठं दिसतोय का बघते. अहो कोण म्हणजे काय शोधताय काय तुम्ही? सत्या आला नाही का अजून? काय वाट बघत होतीस ना त्याची? अगं हसतीस कशा पायी? त्याचा काय बी भरोसा देता येत नाही बाई. म्हणजे कुठून बी येईल आणि टपकल बघ. आजी लई प्रेम करतेस ना त्याच्यावर, आणि त्यो बी तुझ्यावर करते. असाच सुखाने संसार कर. आणि हो, एक गोंडच गुबगुबीत बाळ माझ्या मांडीवर ठेवा, म्हणजे मी त्याच्याबरोबर खेळत बस. काय आजी अरे तू कवा आला सत्या? आजी न ग माझं ते. बुद्धिबळ आयुष्याच्या अगदी जवळचा खेळ. राजा, राणी, उंट, हत्ती, घोडा या सगळ्यांचं स्वतःचं असं एक स्थान. राजाचं राणीवर जीवापाड प्रेम आणि राणीचाही राजावर तितकाच जीव. हिच्याशिवाय त्याचं पान हलत नाही आणि त्याच्याशिवाय हिलाही चैन पडत नाही. पण त्यांच्या प्रेमाविरुद्ध उभी असलेली ही सगळी त्यादी. एकाने वार केला तर पलटवता येईल, दुसऱ्याने वार केला तर उलटवता येईल. पण जर सगळ्यांनीच चारी बाजूंनी घेरलं तर कोणाकोणाला आणि कसं कसं तोंड देणार? तरीही सतत राजाची राणीला वाचवण्यासाठीची एक एक पाऊल पुढे चालत येण्याची धडपड, तिचीही त्याच्यासाठीची सतत होत असलेली तळमळ. पण दोघेही शेवटी अयशस्वीच. चक्रव्यूह. जर त्या अभिमन्यूला नाही तोडता आलं तर मग तुम्ही कोण आहात? बुद्धिबळाच्या पटावर गोलाची लढाई. चक्रव्यूह.
पाणी घे मंजिरी. मंजिरी पाणी घे, पाणी घे बाळा. घे. सावकाश सावकाश सावकाश. बरं वाटतंय का? वरती बघ, वरती बघ जरा. आणखीन देऊ? आणि काय ग हे सकाळी सकाळी मिसळ, बाहेरची मिसळ कोणी आणून दिली तुला? सॉरी आई, झालं काय, मला पहाटेच जाग आली आणि मला ना खूप भूक लागली होती. म्हणजे सारखं मिसळ खावंसं वाटत होतं. म्हणून मग तुम्हाला पण पहाटे कशाला उठवायचं ना, कशाला त्रास द्यायचा, म्हणून मग मी गौरांग भाऊजींना सांगितलं. त्यांनी कुठून आणली, कशी आणली माहित नाही, पण आणून दिली मला मिसळ. आता कुठे काय मिळतं हे काय गौरांगला शिकवायला पाहिजे? त्याला ते व्यवस्थित जमतं बघ. पण अगं तू मला उठवायचं नाहीस का? मी तुला घरच्या घरी ताजी गरम गरम मिसळ करून दिली असती ना. अहो नाही, मी विचार केला कशाला उगाच तुम्हाला त्रास, म्हणून मग. आता त्रास कसला त्याच्यामध्ये? ते डोहाळे असतात, ते पुरवून घ्यायचे असतात, कौतुक असतं. काय झालं मंजुरी? हा, तुला बरं वाटत नाही का? थांब मी डॉक्टरांना फोन करते. आई, बाळाने लाथ मारली वाटतं मला. हो बाई, इथे इथे पायत बहुधा बाळाचे. अगं बाई, तुम्हाला मला वाटलं. हो. मला ना कळतच नाहीये काय. तू मिसळ खा. नाही थांब, तू सत्यजितला फोन लाव, त्याला खूप बरं वाटेल ऐकून. तुला आणखीन काही खावंसं वाटतंय का? हा, करू का मी जाऊन? तू सत्यजितला फोन लाव, त्याला खूप बरं वाटेल ग. काय करावं? तुला काय खावंसं वाटेल? गोड खावंसं वाटतं? गोड. अहो तू सत्यजितला फोन लाव. हा बोल मंजिरी. हॅलो. अहो मला लाथ मारली. काय? कोणी? मंजिरी तू कुठे आहेस? काय झालंय मंजिरी? मला नीट सांग सगळं. काय झालंय? अहो तुम्ही आधी शांत व्हा बरं. टेन्शन घेऊ नका, मी काय म्हणते ते ऐका. तू शांत व्हा. मला काय सांगतेस तू? तुला नेमकं काय झालंय मंजिरी? मला सांग. तू कुठे आहेस? तू घरी नाहीयेस का? हॅलो. अहो ऐका तर, मला आपल्या बाळाने लाथ मारली. काय? तू तर काय बोललीस मंजिरी? पुन्हा बोल. अहो मी म्हटलं मला आपल्या बाळाने लाथ मारली आत्ता. खरंच? अगदी खरं. मंजिरी मी काय बोलू? मला तेच कळत. सकाळी सकाळी एवढी चांगली बातमी दिलीस तू मंजिरी. तुम्ही खुश आहात? अहो बाळाने तुमच्या बायकोला लाथ मारलीये, तरी तुम्ही खुश आहात? ते लाथ मारणारं बाळ माझं आणि तुझंच आहे ना? अगदी तुमच्यावर गेलंय. लाडावलेलं आणि पक्क डॅम्बीस. क्या बात आहे मंजिरी. मग मी ऐकलं ते खरं ना? हो सासूबाई, अगदी खरंय. अहो त्या गौरांनी सकाळी सकाळी जाऊन कुठून तरी मिसळ आणली. म्हणजे मंजिरीला मिसळ खावीशी वाटत होती म्हणून. तरी मला कळे ना, म्हटलं सकाळी सकाळी ही आपल्या रूम मध्ये बसून गप्पा मिसळ खाते. अगं मंजिरीने मला सांगितलं असतं तर मी आज करून दिली असती की. पण तिने सांगितलं गौरांगला, आणि तो भी नगच आहे. अगं आपण काही काम सांगितलं नव की त्याच्या नाकावरची माशी बी हालायची नाही बघ. पण मंजिरी वहिनीनं काय सांगितलं तर तिचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य असते बघ. मी पण तिला हेच म्हणत होते. पण काय बी म्हणा, बाळानं आपल्या येण्याची पहिली चावल दिली बघ. सत्यजितच्या बाळाची? हा, निस्ता सत्यजितचा नाही काय, मंजिरीचा बी हाय त्यो. तिचं बी कौतिक कर की. सासूबाई जाऊ दे ना तुम्ही पण. बरं जाऊ द्या तर जाऊ द्या, मला कुठं हिच्या बरोबर हुज्जत घालायची आहे. पण शाले काही म्हण, बाळाला जे पाहिजे ते आईकडनं मिळालं का नाही की त्याची पोटात हालचाल सुरू होते बघ. आता माझंच घे की, चारूच्या टायमाला मला सारखं कारलं खावंसं वाटायचं. कारलं खाल्लं की हिची हालचाल सुरू. म्हणूनच तिच्या जिभेवर कारल्यासारखा कडवटपणा आलाय बघ. आहे तू आज मला किती बी बोल,
किती बी टोमणं मार, मला नाही वाईट वाटायचं. कारण आज आपल्या सत्यजितच्या बाळानं आपण येण्याची पहिली चावूल दिली आहे बघ. आजचा दिवस मला उत्सवापेक्षा मी लई मोठा आहे. वय ग वय, माझी गुणाची आहे ग चारी. हा कधी कधी येडेपणा करते, सोडून द्यायचं आहे. तू बोल, आज नाही वाईट वाटायचं. आता ही बातमी ना मी प्रियाला जाऊन सांग. वय वय, तिला बी सांग, तिच्या बी कानावर घाली आनंदाची बातमी. अशी दावत जाते बघ. बघितलंच ना काय न गाय माझा त्यो. काय सासूबाई तुम्ही? आई, आजी, नमस्कार. नमस्कार. दी आतमध्ये आहे का? दी इथं नाही कुणी दी राहत. अगं मोठी बहीण आहे नव तुझी, मग तिला दीदी म्हणावं, ताई म्हणावं. हे काय नुसतं दी आहे ती आतमध्ये. पण काय ग, आल्या आल्या सारखी दीदी कशाला पाहिजे तुला? आम्ही आहोत की इथं, आमच्याशी बी गप्पा मार, चालेल की आम्हाला. हो. नाही तसं नाही. आणि तुला सांगते, आज तुझ्या भातरंडानं येण्याची पोचपावती दिली आ. म्हणजे अगं म्हणजे काय म्हणजे, बाळानं आपल्या येण्याची पहिली चावूल दिली आहे पोटात लाथ मारून. अय्या, सासूबाई मी जरा काहीतरी गोडाधोडाचं करायला सांगते मीरा. बोला. हा मंजिरी, मारलेलात परत? अहो काय हे, सकाळपासून 3 वेळा विचारलं तुम्ही मला. असं सारखं सारखं बाळा लाथ मारतं का कधी? बरं, लाथ मारली की मी सांगेन तुम्हाला, ठीक आहे? नक्की सांगशील ना? हो नक्की सांगेन. ऍक्च्युली मंजिरी, मी आता तिथे असायला पाहिजे होतं. आपलं बाळ तुझ्या पोटात हालचाल करते, त्याच्या येण्याची ही पहिली चाहूल लागली आणि मी इथे. तू एक काम करशील का? आता इथून पुढे बाळ जेव्हा तुला आतून लाथ मारेल ना, तेव्हा तू मला लगेच फोन कर प्लीज. हा, किंवा असं कर, म्हणजे जेव्हा जेव्हा बाळ लाथ मारेल ना, तू प्लीज मला फोन कर. नाहीतर मी एक काम करेन, म्हणजे मी तुला फोन करत राहीनच. कळलं का? अहो पण नाही, पण नाही आणि बीड नाही, तू मला फोन करायचा. कळलं? बरं बाबा, मी नक्की सांगेन तुम्हाला, ठीक आहे? तुम्ही सुद्धा ना अगदी लहान मुलासारखं वागता कधी कधी. चला मी नंतर करते तुम्हाला फोन, ठीक आहे? हा, ठेव. बाय. ओके. दी, मधुरा, अगं काय? बस बस. दी, मला बाहेर आजींनी बाळाबद्दल सांगितलं. हो. कॉंग्रॅट्स. हे मला सांग ना ग, कसं फील होतं? म्हणजे बाळाची हालचाल म्हणजे नक्की कसं? मधुरा, काय नाही ग, आई होणं हे स्वतः अनुभवायला पाहिजे. असं शब्दात नाही सांगता येणार. म्हणजे तो अनुभव, त्या फिलिंग्स, ती जाणीव, सगळं सगळं खूप वेगळं आहे ग, खूप छान आहे. एक मिनिट थांब फक्त. हॅलो. हॅलो, मारलेलात? अहो काय हे, मी तुम्हाला सांगितलं ना मी तुम्हाला फोन करीन म्हणून. मग नाही, पण मी पण म्हणालो होतो ना तुला, मी सतत फोन करत राहीन म्हणून. हे बघा, बाळाची कुठलीही हालचाल झाली ना तर सगळ्यात आधी मी तुम्हाला फोन करेन, ठीक आहे? आणि हो, बाळाचे बाबा, बाळाची मावशी आली आहे, मधुरा मावशी, आणि बाळाच्या आईला मावशीशी खूप बोलायचंय.
त्यामुळे आता तुम्ही फोन ठेवा, तुमच्या कामावर लक्ष द्या. ठीक आहे, मी करीन तुम्हाला फोन. हा कळलं कळलं. पण बघ तू मला फोन करायचा, फसवू नको मला तू मंजिरी. होय. आता लिहून देऊ का? हा, नाही तू ठेव आता फोन, बोल मधुराशी. बाय. हे पण ना, ती मला आणखी. अगं मधुरा, एक मिनिट थांब. अहो काय चाललंय तुमचं? मी तुम्हाला सांगितलं ना मी तुम्हाला परत फोन करीन म्हणून. मग परत तुम्ही. मिसेस मुधोळकर, मी नैना बोलतेय, नैना जाधव. ओळखलं ना? ओ आय एम सॉरी. बोला ना. हे बघा, माझं तुमच्याकडे खूप महत्वाचं काम आहे. तुम्ही लवकरात लवकर इकडे येऊ शकता का? काय झालं ते? कोणाचा फोन होता? नाही, काय नाही. बरं, ते जाऊ दे. मधुरा, तुझ्यातला आणि विहंग भाऊजींमधला गैरसमज दूर झाला ना, खूप बरं झालं. अगं हे असले प्रश्न एकमेकांना समजून घेतल्याशिवाय नाही सुटत. आपण एकमेकांशी बोललोच नाही तर प्रश्न सुटतील कसे? तू सांग ना मला. पण तुमच्या ह्या निर्णयामुळे मी खूप खुश आहे. घे ना, उचल. अगं नाही, दे अगं, उचल ना फोन. आणि ही नैना कोण आहे? सारखं सारखं का कॉल करते? मधुरा, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. प्रिया, हो बाई, बुद्धिबळाचा पट आणि इथं पण या खेळात तर काळं इकडं असतं आणि पांढरं इकडं असतं ना. बाय बाय, इथं तर काळ्यानेच गेले सगळ्यांना. काय झालं? हा खेळ कोण खेळते? आपण तर लुडो नाही तर ते सापशिडी खेळतो ना. महाबुद्धिबळाचा पट इथं कसा आला? आत्या, तुझ्या बरोबर असताना मी सापशिडी खेळते ना, तू फक्त त्याचाच विचार कर. पण एकटी असताना मी नेहमीच बुद्धिबळ खेळते. ज्याला जो खेळ खेळायला जमतो त्यांनी तोच खेळावा. तरी बी मी तुला सांगते, ये बघ, एका बाजूला ना अशी काळी सोंगटी असतात आणि एका बाजूला पांढरी, आणि मग ना समोरासमोर एक एक सोंगटी आणायची. हे असं काळ्याचा गोल नाही करायचा. आत्या, तू मला समजवण्याचा प्रयत्नही करू नकोस. खेळ कुठलाही असो, तो खेळायचा फक्त जिंकण्यासाठी. आणि बुद्धीचं बळ वापरण्यावर असतं. मग चाली आपणच ठरवायच्या आणि नियमही आपणच बनवायचे. मग खेळ कुठलाही असला तरी विजयही आपलाच असतो. तू काय बोलते ना, मला काय बी कळत नाही बघ. मी इथं कशासाठी आलते? हा, मंजिरीला म्हण आताच बाळाची चावल लागली. वा, छान झालं ना. मग तिचं अभिनंदन करायलाच पाहिजे आपल्याला, नाही का? आता सत्यजितच्या बाळासाठी त्या सटवीचं कौतुक करावंच लागेल ना. आता कुठे माझं कामात लक्ष लागणार आहे? मी येतोय मंजिरी. माझं बाळ.
हेलो मिस्टर राव, देखिए आज का अपना जितना भी मीटिंग्स है ना वो प्लीज कल के लिए पोस्टपोन कर दीजिए। नहीं, मुझे आज कोल्हापुर जरा अर्जेंट जाना पड़ेगा, एक काम है। मैं कल सुबह वापस आता हूँ ना। हाँ हाँ, आप प्लीज एडजस्ट कीजिए। हाँ, मुझे देख के बताइए आप। थैंक यू, थँक्स। मंजिरी, आपल्या बाळानं पहिली चाहूल दिली आणि ह्या एवढ्या गोड क्षणी मी तुझ्याजवळ नसणं शक्यच नाही। मी येतोय मंजिरी, तुझ्याजवळ, आपल्या बाळाजवळ। मंजिरी मारू नका. तुला कळतंय ना मी काय बोलते ते? मधुरा, एक गोष्ट लक्षात घे, हे जे सगळं आपण करतोय ना ते फक्त आणि फक्त मंजिरीच्या सुखासाठी आहे. हो, मला कळतंय, पण मला एक गोष्ट कळत नाहीये की मी हे सगळं जीजूंना कसं सांगू, आणि ते माझ्याच दीबद्दल. मधुरा, तुला कळत कसं नाहीये? तुला काय वाटतंय सत्यजित काय मोठा सत्याचा न्यायाचा पुतळा आहे? नाही. आणि या अशा माणसाच्या तावडीतून जर मंजिरीला सोडवायचं असेल तर हे सगळं करणं भाग आहे. हे बघ मधुरा, हे सगळं जर सत्यजितला पटवून द्यायचं असेल तर मंजिरी जेव्हा आशिषला भेटायला जाईल तेव्हा तू तिच्या बरोबर असणं गरजेचं आहे. हा मधुरा, अगं काय काय झालंय? काय नाही दी, मला असं वाटतं की तू तिथे जावंस. काय? नाही ग, नाही मधुरा. दी, हे बघ, मी समजू शकते, पण तू अशा अवस्थेत एकटं जाणं योग्य नाही. पण म्हणून मी येते तुझ्यासोबत. तू? अगं काय बोलतेस तू मधुरा? हे बघ, एक वेळ मी एकटी जाईन, पण तू नको येऊस माझ्या बरोबर, प्लीज. दी, मी येते. मधुरा प्लीज. दी, ठीक आहे. सर, हा मॅनेजर साहेब, मला अर्जंटली कोल्हापूरला जावं लागतंय. तुम्ही मला फ्लाईटचं आई एम सो सॉरी, मुझे अर्जेंटली कोल्हापुर जाना है. आप मेरे लिए फ्लाइट का टिकट अरेंज कर सकते हैं प्लीज? ओके, फ्लाइट टिकट. यू चेक आउट. नहीं, चेकआउट नहीं. आई कम बैक टुमारो. नाउ आई वॉन्ट टू गो टू कोल्हापुर. ओके, नो प्रॉब्लेम. थैंक यू सो मच. हॅलो. आपल्या कामाची फर्स्ट स्टेप क्लिअर झाली. एक्सलेंट. बाय. तस्वीर तेरी दिल में अर्ज किया है, हम तुम्हें चाहते हैं ऐसे.
मरने वाला कोई जिंदगी चाहता हो जैसे बोला. मिस्टर होळकर, तुम्हाला एवढंच सांगायला फोन केला की आपल्या प्लॅन प्रमाणे निशाने तिचं काम सुरू केलंय. मानलं पाहिजे तुम्हाला, तुमची माणसांची पारख खूप चांगली आहे. आदमी हूँ आदमी से प्यार करता हूँ, बस यही अपराध मैं हर बार करता हूँ. म्हणूनच तर मी तुमच्या प्रेमात पडले मिस्टर होळकर. मैं दादा यमला पगेला दीवाना है रब्बा, इतनी सी बात ने जाना के वो मैनू प्यार. बरं, मग ठेवू फोन? अच्छा, तो हम चलते हैं, फिर कब मिलोगे. क्या मैं आज आता जाता हूँ मुदोळकरच्या घरी आता है, तिथंच पार्टी करून जंक्शन एकदम. नाही, नको आत्ता नको. साहेब, तुम्ही माणसांवर प्रेम करता? नाही, आम्ही बाई माणसांवर प्रेम करतो. क्या देखते हो सूरत सख्या रे निधी वहिनी काळजी घ्या. मी टेक केअर घ्या, टेक केअर, इट्स इम्पॉर्टंट. सख्या रे. चल दी. मधुरा, माझा ऐक, तू थांब इथे, मी जात नाही. दी पण मधुरा, हे बघ आतमध्ये काय परिस्थिती आहे ना हे मला माहिती नाहीये, त्यामुळे प्लीज तू इथे थांब, मी जाते. अगं दी, तू अशा अवस्थेमध्ये. हे बघ माझं ऐक, मी माझी काळजी घेईन, तू माझी काळजी करू नकोस, पण प्लीज तू इथे थांब, मी आले. आपलं लग्न ठरण्याच्या आधी मी तुला विचारलं होतं, मंजिरी तुझ्या आयुष्यात दुसरा कोणी मुलगा आहे का ग? वचन दिलं लग्नानंतर आशिषला भेटणार नाही म्हणून. त्या दिवशी तो आपल्या घरी पेस्ट कंट्रोल म्हणून का आला होता? याचं नाव आशिष शिर्के. तुझ्या विना दोन क्षण सुद्धा 2 वर्षांसारखे वाटतात. विश्वासघात केला ना तू. माझ्या मैत्रिणीच्या घरी जाते सांगून बॉयफ्रेंडला भेटायला जाता येतं. समध्यासनी दाखवून दे, शितेपरी बाईनं मर्यादित राहणं बराबर आहे, पण येळ पडली तर बाईनं चंडिका किंवा कालिका व्हायला न ग. आशिषच्या या अवस्थेचं पाप माझ्यामुळे माझ्या बाळाला आणि माझ्या कुटुंबाला लागलं तर, पण आशिष जर बरा झाला तरच आमची या पापातून सुटका होईल. हॅलो, मंजिरी, मी आलोय, ये लवकर बाहेर ये. बाहेर म्हणजे? हो, बाहेर आपल्या तुळशी वृंदावनापाशी. मी आलोय तुला भेटायला. अहो मी आता ते मी ते अगं, तू एवढी गोड बातमी दिल्यानंतर मी तिकडे हैदराबाद मध्ये बसून राहणार आहे. आलो लगेच निघून. चल चल चल, ये लवकर बाहेर ये, मला तुला एकांतात भेटायचंय आधी. लवकर. हॅलो हॅलो, मंजिरी, कोणाचा आवाज आहे? कोण आहे तिकडे? हॅलो.